माझ्या मागे जे पाहत आहात मित्रांनो, तुम्ही ते पाहत आहात हम्पीमधलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठं मंदिर विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिरानंतर आपण पाहतो ते विठ्ठलराय मंदिर, अच्युतराय मंदिर, मातंग हिल पर्वत, कडेलकालू गणेश मंदिर, हरिहर मंदिर, हेमकूट पर्वत अशी बरीच सारी ठिकाणे आहे जी आपण हम्पीमध्ये फिरू शकतो. पर्शियन मुसाफिर त्याचं नाव होतं अब्दुल रज्जाक यांनी लिहून ठेवलेल्या वहीमध्ये असं नोंद करून ठेवलेले का जगामध्ये मी अनेक शहरांना व्हिजिट केल्या, अनेक शहरं पाहिली, परंतु हम्पीसारखं वैभव मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही. खरोखर मित्रांनो, हम्पी लय भारी. हम्पी फिरण्यासाठी पूर्ण ह्या हम्पीचा व्हिडिओ पाहून देखील जरी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित असेल तरी कमेंट करून नक्की विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करेन. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु हम्पीची इत्तमभूत माहिती या व्हिडिओतून देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन. हम्पी भाग 1च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का आपण हम्पीला कसं पोहोचणार, हम्पीमध्ये स्वस्तात बजेटमध्ये रूम कुठे घेणार, हम्पीची मंदिरे पाहण्याची सुरुवात आपण केली विरूपाक्ष मंदिरमध्ये. विरूपाक्ष मंदिरातला प्रसाद घेऊन आपण गेलो तुंगभद्रा नदी पाहायला. तुंगभद्रा नदी पाहून आपला प्रवास वळाला तो विजय विठ्ठल मंदिराकडे. अच्युतराय मंदिर, विजय विठ्ठल मंदिराचा कॉम्प्लेक्स बघून आपण गेलेलो ते मतंग टेकडीवर. अच्युतराय मंदिरापासूनच सुरू होणारा मतंग टेकडीचा ट्रेक करून आपण संपूर्ण हम्पीचं एक विहंगम असं दृश्य पाहिलं. मतंग टेकडीवरून खाली उतरून आपण विरूपाक्षच्या बाजारामध्ये आलो. त्या दिवसाचा शेवट आपण आपल्या रूमवर केला. दुसऱ्या दिवशी पहाटे आपण पुन्हा विरूपाक्ष मंदिराच्या वरच्या बाजूचा भाग पाहण्यास सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण सुरुवात केली ती कडेविकलू गणेश मंदिर, हेमकूट मंदिर परिसर. हेमकूट मंदिर परिसरातून नंतर आपण गेलो कृष्णनगरमध्ये. कृष्णनगरमधील कृष्ण मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर आणि बडवी शिवलिंग पाहून आपण आता चाललो आहे जे राजाचा महल आहे, राजप्रांगण आहे, राणीचं स्नानागार आहे, त्याचप्रमाणे अनेक सारे मंदिरांचा समूह आहे. हा संपूर्ण मंदिर समूह आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सुरू करूया आज हम्पीचा भाग 3. लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि बडवी शिवलिंग जेव्हा पाहून आपण बाहेर येतो ना, तेव्हा ह्याच रोडने आपल्याला पुढे जावं लागतं. जवळपास 3 किलोमीटरचं अंतर आहे. मग तिथं आपल्याला लोटस महल आणि बाकीचे शिवलिंग हे असं आपल्याला बघायला मिळतील. तर तेच आपण आता बघायला चाललेलो आहे. हम्पी भाग 2 आपला पोहोचला होता तो लक्ष्मी नृसिंह मंदिर आणि बडवी शिवलिंग. आता इथून पुढं जी मंदिरं पाहायला जायची, जो राजाचा कॉम्प्लेक्स पाहायला जायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला राजप्रांगण, महल प्रांगण, महानवमी डिब्बा, राणी कक्ष, पुरातन संग्रहालय, हातीशाला, रंगा मंदिर हे सर्व मंदिर आपल्याला पाहण्यासाठी जवळपास 3 ते 4 किलोमीटर पुढं जावं लागतं. आता मी सोलो होतो, त्याच्यामुळे ह्या गणेश भाऊंकडूनच मी लिफ्ट घेतली आहे आणि चाललो आहे. तुम्ही जर फॅमिलीसोबत असाल तर तुम्ही ऑटोने देखील पोहोचू शकता. तर लिफ्ट घेऊन आपण पोहोचलो ते गजशाला आणि पट्टन्नदा एलम्मा टेम्पल. जाऊ आता इथून पाहायला आपण गजशाला आणि पट्टन्नदा एलम्मा टेम्पल. गेटमधून एंट्री करताच आपल्याला राणीचे स्नानागार असा बोर्ड दिसेल आणि एक छोटासा महल आपल्याला दिसून येईल. हे एक मोठे आणि चौरस आकाराचे स्नानगृह आहे जे विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले होते. याच्यामध्ये गॅलरी, बारामदा आणि राजस्थानी बाल्कनी देखील आहे. पूर्वी असं म्हटलं जातं का इथं सुगंधित पाणी एका लहान तलावातून येत होतं जे भूमिगत पाण्याच्या मार्गाने जोडलेले जात होते. राणीचे स्नान हे सर्व बाजूनी बंदिस्त आणि वरून खुले आहे. राणी स्नानागार पाहून जेव्हा आपण पुढं जातो ना ह्या रोडनी, तेव्हा पुढं आपल्याला लागतं ते राजप्रांगण, नंतर हजार रामचंद्र मंदिर आणि महल प्रांगण. जे राजे होऊन गेलेले यांचे तर त्यांच्याच संबंधित सगळं मॉन्युमेंट्स आपल्याला पुढं पाहायला मिळतील. आपल्याला महत्त्वाचं इथं हजार रामचंद्र मंदिर ते पाहायचं आहे मला. इथं पुढं आल्यावर आहे ना तालीकोटाच्या युद्धाविषयी लिहिलेले जे लढलं गेलं होतं विजयनगर सेनामध्ये आणि
ज्यांचे सेनापती आलिया रामराया थे आणि दख्खनी सल्तनत बिजापूर गोळकोंडा यांच्यामध्ये जे तालिकोटाचं युद्ध झालं होतं, तर इथंच कुठेतरी मैदान आहे ते असा बोर्ड इथं लिहिण्यात आलेला आहे. आपण लिफ्ट घेऊन ज्या गेटपर्यंत आलो आणि ज्या गेटने मध्ये आलो ना, त्याच रोडाने पुढं जसं आपण जाऊ तसे सगळे पॉईंट आपल्याला बघायला मिळतील. जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये हे सर्व पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात. आता जो पॉईंट आपण पाहतोय तो आहे महानवमी डिब्बा. महानवमी डिब्बा म्हणजे काय, तर जे दिवाळी आणि दसऱ्याचे मोठे जे सण उत्सव साजरे केले जायचे ते ह्याच मोठ्या महानवमी डिब्बा जो राहायचा, ते एक प्रकारचं स्टेज म्हणू आपण. त्या काळचं राजांचं त्या स्टेजवर सर्व कार्यक्रम हे महानवमी डिब्बा येथेच व्हायचे. पुढे ना आपल्याला भूमिगत कक्ष नावाचा भाग लागतो. हे बघा, हा आपण जाऊन पाहूया या भूमिगत कक्षात काय आहे पाहूया. अशा रीतीने भूमिगत कक्ष पाहून आपण आता राजा का जनता दरबार कक्ष म्हणजे इकडं जो भरायचा तो दरबार आणि इकडं जे आहे ते हजार रामचंद्र मंदिर, तर तेच आपण पाहायला चाललेलो आहे. हजार रामचंद्र मंदिर. आता राजाचा जनता दरबार कक्षाची माहिती इथं लिहिलेली आहे. म्हणजे जो आपण इकडं पाहिला महानवमी डब्बा त्याच्याच समोरचा पश्चिमेचा थोडासा भाग तिथं जो आहे ना तोच राजाचा जनता दरबार. आणि ह्या सर्व नोंदी आपल्याला कशात मिळतात हे प्रत्येक याच्यात लिहिलेले आहे का जो फारसी राजदूत होऊन गेलेले अब्दुल रज्जाक आणि पोर्तुगाली यात्री डोमिंगो पास यांनी जो वृत्तांत नोंद करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हा सर्व वृत्तांत आपल्याला मिळतो. म्हणजे राजाचा जो दरबार भरायचा ना तो इथं याचं जे मुख आहे ते उत्तरेकडे आहे बघा. तिथं राजाचं सिंहासन असू शकेल आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो राजाचा दरबार आणि यालाच न्यायालय देखील म्हणायचं. आणि हे संपूर्ण ग्रेनाइटच्या पत्थरांनी निर्मित असा हा प्रांगण इथं दाखवण्यात आलेले आहे. राजाच्याच मोठ्या दरबारासमोर एक मोठा आपल्याला एक दिसतो दगड दिसतो आणि एकाच दगडामध्ये कोरलेलं संपूर्ण एक दिसतं आपल्याला. तर हे काय असू शकतं, तर इथं दिलेली माहिती ही पत्थर का बडा नांद एवं हाती जलाशय. म्हणजे नांद म्हणजे एक चट्टान म्हणजे ज्याच्यात 2000 लिटरपेक्षा अधिक पाणी सामावू शकत होतं आणि अशा वेळेस त्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी हे बनवलं गेलेलं असेल असं इथं दाखवण्यात आलेलं आहे. आणि हे बघा आज देखील इथं पाणी साचते आणि जेव्हा पाण्याची पातळी जर वाढत असेल ना तर इथं गोल छिद्र पहा, त्या गोल छिद्राने पाणी बाहेर देखील पडत असेल. हे हजार रामचंद्र मंदिर. तर आता याला हजार रामचंद्र मंदिर असं का म्हटलं जातं? 14व्या-15व्या शतकात निर्माण हे हजार रामचंद्र मंदिर यासाठी कारण की ह्या मंदिरातल्या प्रत्येक खांबावर आणि भिंतींवर हे भगवान विष्णूंचं जे रूप होऊन गेलेले श्रीराम रूप त्याचा वर्णन करणारं हे संपूर्ण चित्रण इथं करण्यात आलेले आहे. बघा आपण ह्या भिंतींवर देखील पाहतोय मंदिरामध्ये आपण एंट्री करतो त्याच्यावर हे संपूर्ण रामायणाचं भगवान रामांचं पूर्ण वर्णन इथे ह्या चित्राद्वारे करण्यात आलेले आहे. आता मध्ये जाऊन मी दाखवतो तुम्हाला अजून. हे बघा मंदिराच्या मध्ये सभामंडपात जेव्हा येतो आपण तेव्हा हे श्रीकृष्ण बासरी वाजवताना आपल्याला इथं दिसत आहे आणि हे प्रभू श्रीराम धनुष्यबाण घेऊन
ते चित्रण इथं केलेले आहे. इथं धनुष्यबाणाचं आहे. इथं हे बघा, हे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण. म्हणजे संपूर्ण भगवान श्रीरामचंद्रांच्या अशा विविध कलाकृती आपल्याला ह्या मंदिरात दिसून येतात. म्हणून या मंदिराचं नाव आहे हजार रामचंद्र मंदिर. आणि याचं वर्णन आपल्याला कुठे मिळतं तर इथं आहे ना, बाहेर एक शिलालेख पण लिहिलेला आहे, स्तंभ आहे. आणि त्याचप्रमाणे हे बघा, ह्या मंदिराच्या इथं खाली पण हे आपल्याला लिहिलेलं दिसते. ही पण ही लँग्वेजमध्ये पण लिहिलेले दिसते. तर हे सर्व वर्णन आपण पाहतो ते मंदिराचं इथं, त्याच्यामुळे आपल्याला संपूर्ण माहिती इथं मिळते. वा 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 वा. श्री हजार रामचंद्र मंदिर पाहून जेव्हा आपण पुढे येतो ना, एक भव्य असा आपल्याला एक कमान इथं दिसते. पण विचार पडतोय का त्या काळी एका दगडामध्ये या शिलाचं निर्माण कशा रीतीने केलं असेल, कशा रीतीने हा स्तंभ बनवला असेल. फार विचार करण्यासारखी गोष्ट ही. हम्पीमध्ये जेव्हा जेव्हा आपण येतो ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक कलाकृती पाहून आपल्या डोक्यात विचार हा पडेलच का हे निर्माण कसं झालं असेल. आणि बाजूलाच ही छोटीशी पुष्करणी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच पुष्करणीच्या मागं आता अजून 2 मंदिरांचा समूह आपल्याला पाहायचा आहे तिकडं. पुढे ना आपण गजशालीकडे जात राहतो. गजशालीकडे जाण्याच्या आधी आपल्याला टुरिझम डिपार्टमेंटचं कार्यालय लागतं आणि तिथं अनेक अशा पुरातन कलाकृती, मूर्ती आपल्याला दिसून येतात. आता हे जे आपण पाहतोय ना, हे अंजनेय ह्या मूर्तीचं नाव आहे. हे हनुमानाला समर्पित अशी मूर्ती आहे. आणि पहा तुम्ही, कार्विंग्स दगडांमध्ये कशा रीतीने करण्यात आलेली. वीरभद्र, महासती स्टोन, द्वारपालक, तोरसो, गणेश, अशा विविध खंडित मूर्ती कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. कन्नड इन्स्क्रिप्शन, हे बघा, ही कन्नड लँग्वेजमधलं इन्स्क्रिप्शन्स हे कधीच आहे हे तर 14व्या-15व्या शतकातलं. बापरे, खरंच पुरातन आहे. कन्नड इन्स्क्रिप्शन, हे बघा, हे नागिनी, दुर्गोरडियन, जैन स्कल्पचर, द्वारपाल, चामुंडेश्वरी, हे देखील 14व्या-15व्या शतकातलं कल्चर चामुंडेश्वरीचं. सीटेड देवी, भैरवा, 11व्या-12व्या शतकातलं भैरव. आणि हे सप्तमत्रिकाज, 11व्या-12व्या शतकातील हे सप्तमत्रिकाज, याच्यातली पहिली खंडित झालेली 1 2 3 4 5 6 आणि शेवटची लेडी सेंट वीरभद्र, 14व्या ते 16व्या शतकातलं. आणि हे 14व्या 16व्या शतकातलं सिद्धगुल्लू. पुरातन संग्रहालय पाहून आपण येतो ते कमलमहल, हातीशाला आणि रंगामहल इकडं. तर हा संपूर्ण 3 याचा कॉम्प्लेक्स इथंच तुम्हाला मिळेल. हे संपूर्ण इथलं कॉम्प्लेक्स बघण्यासाठी 40 रुपयाचं ऑफलाईन तिकीट आणि 35 रुपयाचं ऑनलाईन तिकीट. पण मग 35चं जे ऑनलाईन तिकीट आपण काढतो त्याला अजिबात नेट इथं चालत नाही. त्याच्यामुळं ते ऑनलाईनच्या भानगडीत न पडता सरळ सरळ ऑफलाईन तिकीट घेऊन टाका. नंतर हे राणी महल का अधिष्ठान, बेसमेंट ऑफ क्वीन्स पॅलेस. आपण मंदिर, राजाचे महल तर पाहतोच आहे, परंतु हे लिंबाचे 2 झाडं पहा आणि याचे खोडं पहा ना तुम्ही. आता ह्या लिंबाच्या झाडाचं खोड पहा तुम्ही, एकदम एकदम हे झालेले ते. आप दिन भर ड्यूटी करता, खड़े रह के कितने देर खड़े रहना पड़ता? हाँ हाँ, हाउ मेनी टाइम्स यू स्टैंड हियर? Oh, नाईस. कारण की आहे ना यार, हे कंटिन्यू उभे राहतात आणि प्रत्येक ठिकाणी हे ड्युटी करतात ना, त्याच्यामुळं विशेष वाटतं त्यांचं. हे बघा, हे कमल महल आपण पाहतोय ना,
ज्याप्रमाणे जयपूरमध्ये उदयपूरमध्ये वेगळे वेगळे महल आपण पाहतो, त्याचप्रमाणे कर्नाटकमधलं कमल महल. लोटस महल पाहून आपण एका मोठ्या गेटमधून आत येतो आणि इथं आपल्याला पाहायला मिळतं ते प्रहरी मिनारे हातीशाला. प्रहरी मिनारे म्हणजे ते, आणि ही जी समोर आपण पाहतोय ती हातीशाळा. हे जे पाहतोय आपण हे प्रहरी कक्ष, म्हणजे राजाकडे जे कोणी हाती घोडे यांचे जे चालवणारे होते ते इथं राहायचे, गार्ड्स हाऊस. नंतर मंदिर कॉम्प्लेक्स मधलं आपलं शेवटचं मंदिर हे रंगा मंदिर. रंगा म्हणजेच माधव यांचं रूप जे मानलं जातं त्याच नावाने हे रंगा मंदिर आपण पाहतोय. हे प्रसिद्ध आहे याच्यासाठी का याच्यामधले जे 18 खांब आहे ते 18 खांब हे प्रसिद्ध आहे. तर आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचं म्हणजे भगवान हनुमानाची सर्वात मोठं शिल्प ह्याच मंदिराबाहेर आहे, ते मी दाखवतो तुम्हाला. मंदिर हे थोडं पडण्याच्या अवस्थेत आहे, परंतु त्याला आधार देण्यात येतोय, काम पण इथं सुरू आहे. ते बघा ज्याप्रमाणे त्या खांबांनी समोरच्या त्या मंडपाला आधार दिलेला आहे त्याचप्रमाणे ह्या मंदिराला देखील इकडून ही भिंत बांधून आधार देण्यात आलेला आहे. आता ह्या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे? रंगा मंदिराच्या गर्भगृहामध्ये आपल्याला काहीच दिसून येत नाही, परंतु सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती आहे का? हे बघा, इथं जी भगवंत हनुमानाची जी प्रतिमा आहे, ज्याला अंजनेय म्हणतो, आत्ताच आपण पुरातत्व संग्रहालयामध्ये पाहिली, हे सर्वात मोठं शिल्प जर कुठं पाहायला मिळतं आपल्याला तर ते कर्नाटकमधल्या रंगा मंदिरमध्ये. तर अशा हनुमंताचं आपण दर्शन घेऊ आणि आपला जो मंदिर कॉम्प्लेक्स सुरू झालेला होता तो मंदिर कॉम्प्लेक्स आता ह्या मंदिरामध्ये संपतोय. आपला रंग मंदिर हे शेवटचं मंदिर आहे ह्या मंदिर कॉम्प्लेक्स मधलं. आता आपण आतमध्ये आलो होतो त्याच रीतीने आपण बाहेर जाऊ आणि पुन्हा रोडने आपण पुन्हा हम्पीच्या विरूपाक्ष मंदिराच्या साईडकडे जाऊया. बाहेर आपल्याला एक भूमिगत यल्लम्मा देवीचं मंदिर पाहायला मिळतं. हे जागृत देवस्थान त्याचं आपण आता पाहायला इथं स्थानिक लोकांचा काहीतरी कार्यक्रम देखील चालू आहे. सकाळी आपण मंदिर समोर पाहून इकडं उतरलो होतो खाली. असं इकडं उतरून आपण इथं इडलीचा नाश्ता करून तसंच खाली नरसिंह मंदिर पाहून तसंच पायी गेलो होतो कमलापूरकडचे मंदिर पाहण्यासाठी. म्हणून आता पुन्हा कमलापूरवरून बस घेऊन मी उतरलेलो आहे. इथं आपलं बाकी येते ससे वे कालू गणेशा आणि इथूनच एंट्री होती ससे वू कालू गणेशाची. आणि फायनली आपण पोचतो ते ससे वे कालू गणेशा टेम्पल. मोहरीच्या दाण्या एवढा सकाळी आपण पाहिला तो हरभऱ्याच्या दानाच्या आकाराचा, आता हा ससे वे कालू म्हणजे सरसोच्या मोहरीच्या आकाराचा. आणि ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का याच्यामध्ये फारच आभूषणं गणपतींना दाखवण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पोटाचा भाग पाहाल, हे बघा मी झूम करतो, पोटाच्या भागाला नागाचं एक वेटोळं घातलेलं चित्र आपल्याला दिसून येतं. असं हे ससे वे कालू गणेशा हम्पीमधलं. आता गणेश मंदिराचं दर्शन करून आपण वरती एक व्यू पॉइंट आहे, हा रोड आहे ना वरती जातोय, व्यू पॉइंट आहे. ऊपर मंदिर भी है क्या? कौन सा? छोटा छोटा मंदिर है. अच्छा अच्छा, तर वरती मंदिर आहे छोटे छोटे, ते पण पाहू आपण. जाऊया. किती वाजले आता? 11:15 वाजलेले.
आपण सकाळी 6:50ला सुरुवात केलेली, 4.25 तास झालेले आपल्याला पूर्ण हम्पी फिरता फिरता. ते खाली गणेश टेम्पल आणि छोटासा ट्रेक करून आपण येतो ह्या भव्य प्रवेशद्वाराजवळ. तर फायनली आपण आलेलो आहे मित्रांनो, हा जो ससेबू कालू गणेशवरचा टॉपचा पॉईंट आहे तिथं. तर हम्पीचा आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करतो आहे. भाग 1मध्ये आपण पाहिलं हम्पीचं विरूपाक्ष मंदिर, तिथलं कॉम्प्लेक्स. भाग 2मध्ये आपण पाहिलं विजय विठ्ठल मंदिर आणि मातंग हिलचा ट्रेक आपण कशा रीतीने करू शकतो ते पाहिलं. आणि भाग 3 म्हणजे आज आपण सकाळी सुरुवात केली विरूपाक्ष मंदिरपासून पायीच आपण आलो वरती वडेवू कालू गणेश मंदिर, ससेबू काली गणेश मंदिर, त्याचप्रमाणे नृसिंह मंदिर. नंतर आपण पुढं पायीच गेलो, लिफ्ट घेतली, कमलापूरकड साईडकडचे जे मंदिर आहे ते आपण बघितले. असं संपूर्ण हम्पी आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला. हे संपूर्ण हम्पीचे व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि काही शंका मनात उपस्थित होत असेल तर कमेंट करून नक्की विचारा. आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. तर धन्यवाद. हर हर महादेव. बोट तर काय आली नाही, पण आता तुंगभद्रा नदीमधूनच चाललेलो आहे. आपण प्रत्येक नदीमधून काहीतरी आठवण घेत राहतो. तर छोटे छोटे आपण जे रंगीत दगड आहे ते घेऊ आपण. इथली एक आठवण.